घडवण्यासाठी तसेच आपल्याला त्याच्यातून मिळणारा आनंद हा पराकोटीचा असतो. आणि हे जी शाळा आहे ही शाळा आपल्या स्वर्गीय अण्णासाहेबांनी जेव्हा स्थापन केली तेव्हा त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश की गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावं आणि गावाची तसेच विद्यार्थ्यांची भरभराटी व्हावी, उन्नती व्हावी, या माध्यमातून या शिक्षण संस्थेची निर्मिती झाली. मला दोन ओळ्या म्हणायच्या आहेत, आपण सर्वजण म्हणूया शाळेबद्दलच आहे. ही शाळा माझ्या मागं म्हणा, ही शाळा मोठी झाली पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धी झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रितता आम्ही करणार. मानवता कल्याणमस्तु. शाळा कल्याणमस्तु. विद्यार्थी कल्याणमस्तु. या शाळेचा घटक म्हणून माझ्याकडे जेव्हा पाहिले जाते तेव्हा सर्वांचं लक्ष असते की शाळा ही उन्नतीला आली पाहिजे. अशाच प्रेरणेनं या शाळेची निर्मिती झाली. एक छोटस उदाहरण, एक त्रस्त व्यक्ती रस्त्याने जात होता आणि पहिल्या तिथं एक बांधकाम चालू होतं. एका व्यक्तीला त्यांनी विचारलं, पहिल्या व्यक्तीला, की का रे म्हणे तू काम कशासाठी करतोय? तर तो म्हणाला, पहिला व्यक्ती म्हणाला की मी म्हणे टोपलं उचलत आहे म्हणे, इकडून उचलतो, इकडची वीट उचलून तिकडे फेकतो. मग तो दुसऱ्या व्यक्तीला विचारते आणि दुसऱ्या व्यक्तीला विचारल्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणते की मी माझ्या पाठीमागे जे माझं कुटुंब आहे या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी इथं काम करतोय. काम तर जो तो सर्वच करत आहे कोणी, पण प्रत्येकाचं उत्तर मात्र वेगवेगळं आहे. जेव्हा तो तिसऱ्या व्यक्तीला सांगते, तो व्यक्ती विचारते की तू काम कशासाठी करतोय? काम तर तोही करतच होता, पण तो बिचारा उत्तर असं दिलं त्यानं की मी म्हणे हे मंदिर बांधकाम चालू आहे म्हणे, मंदिरासाठी मी काम करतोय, मंदिराच्या बांधकामासाठी मी काम करतोय. म्हणजे त्या तिसऱ्या व्यक्तीचा त्याच्यात स्वार्थ कोणताच नाही, म्हणजे त्याच्या पोटापाण्याचा स्वार्थ नाहीये, फक्त त्याचा परमार्थ आहे की आनंद त्याच्यातून मिळत आहे. आणि सरांनी काल मीटिंग मध्ये तेच म्हटलं की आपण जे शिकवणार आहे, विद्यार्थ्यांना जे घडवणार आहे, त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी फक्त आपण पगारापुरतं आपल्याला काम करायचं नाही आहे, आपल्याला त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे. जेव्हा आपल्याला आनंद मिळतो किंवा कोणत्याही गोष्टीतून जेव्हा आपल्याला आनंद मिळायला लागते तेव्हा मात्र दुसऱ्याची समस्या, दुसऱ्याचे प्रॉब्लेम, दुसऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत ते आपल्याला स्वतःच्या वाटायला लागतात. आणि असं जेव्हा घडते तेव्हा ती शाळा नक्कीच उन्नतीच्या मार्गाने जाईल असं मला वाटते. आजच्या ह्या पावन दिनी म्हणजे आपल्या लोकशिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब जोंजाळ यांनी जी संस्था आपल्या लाल बहादूर शास्त्री येथे म्हणजे उभी केली आणि शाळा सुद्धा उभी केली, त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न निश्चितच आपल्याकडून पूर्ण होईल किंवा पूर्ण हो ही अपेक्षा ठेवतो. आणि आपल्या जे असं म्हणजे असे जे व्यक्ती आहेत म्हणजे जे मुख्याध्यापक असतात शाळेचे, असं मी मागेही म्हटलं होतं की जशी शाळा, जसा मुख्याध्यापक तशी शाळा, म्हणून त्यांच्या पाठीमागं सुद्धा आपल्याला जाऊन आपल्याला या उन्नतीसाठी आपल्याला काहीतरी परिश्रम करणे गरजेचे आहे. आजच्या दिनी मी एवढंच बोलतो आणि इथं सर्व उपस्थितांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात. सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्रीमान काळे सरां या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि त्यांच्या हस्ते आपल्या ह्या स्वर्गीय अण्णासाहेब जोंजाळ यांच्या पावन मूर्तीचे पूजन व हारार्पण होईल. सोबतच श्रीमान टोले सर आणि
श्रीमान करसर सर तसेच तुरंकर सर सुद्धा उपस्थित राहतील असे त्यांना विनंती.